फुकटचे गुलाबजामू खाण्यासाठी आज डायरेक्ट मित्रांना घेऊन लागणार. तर जय श्रीराम जय शिवराय भावांना लग्नाला जायचं होतं, पण त्याच्या आधी काम करून घेतले. काय गायन आवरल्यावर लालू डाऊनकडे गेलो, पण ते थंडीने गारठून झोपलेला होता. त्याला मस्त उठवण्याचा प्रयत्न केला, पण ते उठलं नाही. मग त्याच्या अंगावर थोडं थंडी वाजू नये म्हणून टाक. मग एका मित्राचा फोन आला का लग्नाला जायचं आपल्याला. त्याला म्हणलं काय काम नाही, आज जाऊ. मग मस्त आवरून लग्न घरी जाऊन बसलो होतो गाडीची वाट पाहत. पण तिथं कांदे टोळीचे मुकाजमीन त्यांची टोळीच घेऊन बसलेला. मुकाजमीनीला म्हणलो का लय उशीर झाला, आता लग्नाला तिथे जाऊन तरी काय करतात. ते म्हणजे जाऊन ती लग्न नाही हाती लागलं तरी चालेल, ज्यावेळेला तर भेटा. 2 तास उशिरा गाडी आली. मग काय शेवटच्या सीटावर जाऊन बसलो आपण मित्र जाता जाता गाडी चर्चा केली, कोणी काही पिशवी आणली का नाही घरी न्यायला. लोकेशनवर येऊन पोहोचलो होतो. मग 120च्या स्पीडने गाडीच्या खाली उतरले जेवणाच ठिकाणी म्हणजे सेकंड फ्लोअर. कॅमेरा चालू हे पाहून लगेच एका बारक्या टापराने 2 बोट केले, लगेच त्याला ब्लॉक मध्ये घेऊन टाकला. 120च्या स्पीडने गेलो होतो जेवायला, पण 120च्या स्पीडने खाली आलो. जेवायलाच नाही दिलं तिथं कोणी आम्हाला. खाली लग्न लागायचा टाइम झालेलाच होता. जेवणासाठी गेलो होतो, त्याच्यामुळे अक्षता घ्यायच्या राहून एका मित्रांकडून तरी आणल्या बा थोड्या. मग त्याचा आम्ही 4 जणांनी वाटून घेतल्या. त्याचा एक जण एक काला करायला लागला अक्षतांवर. त्याच्यानंतर भेटलो जेवायला. मेनू होता वरण भात, पुरी, वांग्याची भाजी, बटाट्याची भाजी, गुलाबजामू, पापड. प्रत्येकाला एक पाण्याची बाटली पण देण्यात आली. प्लेट पण थेट गौरव दादा पण आला. जेवण झाले होते, पण पिशवी भरण्याच्या नावात गाडी भोकून इकडे तिकडे हिंडत होतो. पण तेवढ्यात आपले बाबाजी म्हणजे मनू काका भेटले. ते म्हणे मला ब्लॉग मध्ये तेवढेच पावडरचे पैसे वसूल. 4 तास वाट पाहिल्यावर गाडी आली. गाडी चढलो होतो, गाडी चालकावर पोच द्यायला लागले लगेच. त्यांना म्हणलं एवढा उशीर कुठं करीत असते, असं चालत असतं का. मग त्यांनी कुरकुरे आणि बिस्किट देऊन माझं तोंड बंद करून टाकलं. तेवढं खाऊन घेतलं आणि खाऊन झाल्यावर परत बोललो त्यांना. नवऱ्यावर आवरत नव्हतं, त्याच्यामुळे गाडीतच जरके मारत होती इकडून तिकडं. साग्या काय पाहत होता काय माहिती. त्याला पण घेतलं ब्लॉग मध्ये. त्याच्यानंतर कटोळून बाहेर आलो. मग सागे म्हणे का काही लागणार येऊन परवडलं नाही. 2च गुलाबजाम खायला भेटले. बोलण्यावरून तुम्ही त्याच्या भावना समजू शकता. भूक लागली होती, मग म्हणलं हो परत भेटलं. खूप उशीर झाला होता, मग पत्तर रोळ्याच उचलायला भेटल्या. शेवट मग नवरी वाटी लावली आणि गाडी भरायला चालू झाली. मग गाडी घराच्या दिशेने निघली. मग आत्म्याला शांती भेटली. बाकी थंडी गारठ्याची अशीच भारी ब्लॉग पाहण्यासाठी फॉलो करून टाका.